तुम्हाला कधी ही वाक्य ऐकायला लागली आहेत का? तुझं माझ्यावर प्रेमच राहिलं नाहीये, तू एफर्ट्सच पुट करत नाहीस, तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस. नेक्स्ट टाईम हे वाक्य ऐकायला लागली, की एक गोष्ट शेअर करा. एक भक्त असतो जो महापुरात अडकलेला असतो. त्याच्या मदतीकरता पट्टीचे पोहणारी रेस्क्यू टीम येते. त्यानंतर लाईफ जॅकेट घेऊन आलेली बोट येते. मग हेलिकॉप्टर येतं त्याला सोडवायला. पण तरीसुद्धा भक्त म्हणत राहतो, की भगवंत येईल आणि मला वाचवेल. दुर्दैवाने भक्ताचं निधन होतं. कसं? महापुरात बुडून. खरा भक्त असतो, त्यामुळे मेल्यानंतर भगवंताचं दर्शन होतं. भगवंताला म्हणतो, तुझी माझ्यावरती प्रीतीच नाही, तू मला मदत केलीच नाहीस, तू माझ्यासाठी आलाच नाहीस. भगवंत त्याला म्हणतो, की अरे ते जे नावाडी होते, ते जे पट्टीचे पोहणारे होते, ते जे हेलिकॉप्टर होतं, ते मी तुझ्यासाठी पाठवलं होतं. त्यावर भक्त म्हणतो, मला वाटलं तू स्वतः येशील. भगवंत आणि भक्त, उद्धार करणारा आणि उद्धाराची गरज असलेला, हे डायनॅमिक थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. त्या दोघांमधला संवाद लक्षात घेऊयात. त्या दोघांमधलं कम्युनिकेशन ऑर रादर जे मिसकम्युनिकेशन होतं, त्याला आपल्या जीवनातल्या नातेबंधांशी, प्रीतीच्या संवादाशी थोडंसं जोडून बघूयात. समज करून घेऊ नका. प्रेम ही प्रचिती आणि अनुभवाचीच गोष्ट आहे. नुसतं प्रेम आहे असं म्हणून उपयोग नाही. त्याचा अनुभव यायला पाहिजे, त्याचा प्रत्यय यायला पाहिजे. पण प्रत्येक वळणावरती प्रेम जिवंत असल्याचा, जिवंतपणीचा दाखला दे. प्रेम आहे हे सिद्ध करायची वेळ येणं ही खरोखर दुर्दैवाची बाब आहे. खूप जणांच्या रिलेशनशिपमध्ये हे कम्युनिकेशन अत्यंत कॉमन आहे. मी कुणाचीही वकिली करत नाही आहे, कुणावरही टीकेची झोड उठत नाही आहे. मी फक्त एक पोटतिडकीनी गोष्ट लिहायचा प्रयत्न करतो. अत्यंत समतोल, प्रामाणिक आणि पोटतिडकीने मला ही गोष्ट बनवायची आहे. म्हणूनच गोष्टीचं नाव असणार आहे, प्रेम नसतं असं नसतं, पण तुमच्या आयुष्यातले असे इन्स्टन्सेस, चर्चा, कॉन्व्हर्सेशन्स माझ्यापर्यंत पोहोचवा. DM करा, कमेंट सेक्शनमध्ये लिहा.